आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। अंबरनाथमध्ये महिलांच्या सक्षमीकरण सबलीकरणाकरिता तसेच संस्कृती जपण्याच्या हेतूने संवाद फाउंडेशन आणि शिवसेना परिवारातर्फे श्रावण उत्सव 2024 या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सुवर्णा सुभाष साळुंके यांनी केले होते। या कार्यक्रमात महिला आणि मुलींनी मोठा सहभाग दर्शवला होता। शहरातील रोटरी क्लब हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महिलांना व्यावसायिक माहिती व मार्गदर्शन, मंगळागौरी सादरीकरण तसेच प्रथम उपस्थित राहणाऱ्या 50 महिलांना मेकअप आर्ट टचअप करून फॅशन शोचे सुद्धा सादर करण्यात आले। यावेळी महिला उद्योग व्यवसाय व आर्थिक सहाय्य योजनांचे ठाणे प्रमुख सोनाली देवरे यांनी महिलांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर तसेच सामाजिक व राजकीय मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ काढून पैठणी, साडी, LED टीव्ही अशा भेटवस्तू महिलांना देण्यात आल्या। फाउंडेशन तर्फे आणि शिवसेनेतर्फे संवाद मंगळागौर श्रावणोत्सव कार्यक्रम महिलांसाठी आयोजन केलं होतं। या वॉर्डाचे नगरसेवक सुभाषजी साळुंके आणि संवाद फाउंडेशनच्या अध्यक्षा मी स्वतः आम्ही गेल्या 8 वर्ष सतत हा कार्यक्रम करत आहे। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी हा कार्यक्रम ठेवतोय। त्यांच्यात असलेले सुप्त गुण त्या कशा 4 भिंतीतच राहतात, त्यांनी बाहेर जाऊन आपल्या गुणांना वाव द्यावा म्हणून याच्यातून आम्ही मंगळागौरीचं कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याच्यातून अनेक मंगळागौरीचे खेळ साजरे करण्यात आले। त्याच्यातून वेगवेगळं प्रबोधन आणि वेगवेगळे संदेश देण्यात आले त्या मंगळागौरीच्या खेळातून। तसेच ज्येष्ठ ज्या 60+ आहेत त्यांचाही आम्ही वेगळा असा ग्रुप डान्स ठेवला होता, त्यांनीही ह्या खेळाची मजा लुटली। त्याचबरोबर ज्या आपल्या समाजात विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवले म्हणजे आपल्याच ज्या मैत्रिणी होत्या पण हताश होऊन त्या घरी बसल्या होत्या, अशा ज्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढून मग आमची रुपाली असेल जी वीरपत्नी होती आणि जिचं शिक्षण अपूर्ण राहिलं होतं, अशा महिलेला आम्ही प्रोत्साहन देऊन आज ती आर्मीच्या टेलिफोन ऑपरेटरमध्ये काम करते। तसंच आमची ॲडव्होकेट होती, तिचाही आम्ही सत्कार केला। तसेच लघु उद्योजिका जयश्री कदम हिचाही आम्ही सत्कार केला। त्याचप्रमाणे आमच्याच विभागातली छकुली म्हणजेच छकुली तिचाही आम्ही सत्कार केला। तिचे गायन आणि कलेमध्ये तिने प्रावीण्य मिळवले। पौर्णिमा शिंदे तिचाही आम्ही इथे सत्कार केला। आपली मराठी उत्सव आणि सण संस्कृती राहण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 8 वर्षापासून अंबरनाथमध्ये श्रावण उत्सव ही संकल्पना आम्ही राबवतोय आणि या श्रावण उत्सवामध्ये मनोरंजनाबरोबरच प्रशिक्षण ही एक वेगळी संकल्पना असते आणि या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे महिलांसाठी मुलींसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी ह्या करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामध्ये मंगळागौर असेल, मंगळागौरीचे खेळ सादरीकरण असेल, पण त्या सादरीकरणामधून त्यांचा उद्योग व्यवसाय, शिक्षण, कला, क्रीडा या गुणांनासुद्धा वाव देणारे उपक्रम आणि कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो। आणि ह्या वर्षी आपण पाहिलं असेल की आम्ही ज्या देवरे मॅडम आहे DICच्या ज्या महाव्यवस्थापक आहेत, ज्या जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे मॅडम यांना या ठिकाणी अंबरनाथमध्ये बोलवलं होतं आणि आपल्या महिलांसाठी अनेक उद्योगधंदे जे आहेत त्यासाठी 50 लाखापर्यंत उद्योगधंदा उभारू शकतो आणि त्याला आर्थिक सहाय्य कसं कुठल्या पद्धतीने होऊ शकतं याचंसुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं। त्यामुळे महिलासुद्धा ज्या भूतपूर्व महिला आहेत ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे त्या एकदम मंत्रमुक्त झालेल्या आहेत। असा हा कन्सेप्ट आम्ही या ठिकाणी राबवण्याचा। त्याबरोबर मार्गदर्शनाबरोबर बँकसुद्धा अंबरनाथ जैन बँकेच्या ज्या संचालिका आहेत रुपाताई देसाई यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आहेत, ज्या लघु उद्योजका असतील, त्या लघु उद्योजका महिला असतील किंवा गायन क्षेत्रातल्या महिला असतील, वकील क्षेत्रातल्या महिला असतील, यांनासुद्धा पुढे आणून त्यांचा सन्मान करणं आणि इतर महिलांनासुद्धा आदर्श दाखवणं हा एक कन्सेप्ट या ठिकाणी होता। त्यामुळे आपण सर्व महिलांनी आज या ठिकाणी ठरवून जा की नाही आज आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे असं म्हणून याच्या एक प्रोत्साहनात्मक आयुष्य जगण्याचं कार्य आपण सर्वांनी करावं। कारण का आजचा हा कार्यक्रम खूप वेगळा आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनीच आज एक मनात एक गाठ धरून जा की 10 महिलांतर आपण सक्षम करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करा। हीच एक चांगली आजच्यापासून सुरुवात तुमच्या आयुष्यात होईल असं म्हणेल। आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या एबीडी न्यूज मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा
तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा. संपादक रेश्माताई दुधाने. 9765529008 आणि 9370508280.